मुलीच्या जीवाशी खेळ केलेला डॉक्टर लोकांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी वारलेली, त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे. बाकी माझी काही मागणी नाही, फक्त डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही. माझ्या बायकोची डिलिव्हरीची तारीख 20 तारीख होती. 20 फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी तारीख होती. 5च्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो. ते काय म्हणले 11 तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल, नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते. मी 11 तारीखला 5:30 वाजता इथे ॲडमिट केलं. 12 तारखेला मला 11:30 वाजता बेबी झाला. पहिले टायमाला त्यांनी सिझर केलं. सिझर केल्याच्यानंतर त्यांनी वरती शिफ्ट केल्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता. ब्लड पूर्ण वाहत होतं. मी सेचीला सांगत होतो, मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले. नंतर तिला जास्त त्रास झाला. मग डॉक्टरना बोलवलं. डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, फक्त ब्लड सर्क्युलेशन होतं, आपण ओपीडीमध्ये जाऊन तुला ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल. त्यासाठी मला 8 वाजता त्यांनी खाली नेलं. 8 वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये, फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून. 8, 9, 10, 11, 12 3-4 घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं. मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर 3 घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले, मोठे डॉक्टर होते, ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, 2 घंट्यामध्ये तुझी चांगलं होईल पूर्ण. मी वरती आल्याच्या नंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपवून फेकून देते बाहेर. मी तिला विचारलं पिशवी कोणाची, ती मला काही सांगलं नाही. मम्मीला आवाज दिला, मम्मीने तिला पकडलं, पिशवी कोणाची ते सांग. तेव्हा त्या डॉक्टरने सांगलं की ही पिशवी तुमच्या सुनेची आहे. त्यांनी आम्हाला न कळताच माझ्या बायकोची पिशवी काढली. आणि पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं, तर त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं. भरपूर कंडिशन मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा. मी साईनला लगेच हलवू लागलो. मग ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात, तुम्ही 5 मिनटं 5 मिनटं म्हणून त्यांनी मला 5 घंटे थांबवलं. 5-6 घंटे. माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे. तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही. एकदम सत्य आहे. डॉक्टरांचा हलगीकरणामुळेच हा एका आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. आणि आज गेली 8-10 तास इथे समाज, लोक, कार्यकर्ते, महिला उपस्थित असताना सुद्धा पोलीस प्रशासन का विलंब लावतं गुन्हा दाखल करण्याचा. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावा, जेणेकरून तुम्ही त्याचा वेळ घालून पीएम रिपोर्टमध्ये वेळ घालून तुम्ही जाणून बुजून असं वेळ घालताय का पोलीस प्रशासन. म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की तात्काळ त्या डॉक्टरांवरती, इथल्या कर्मचाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा की ज्यांनी त्या मुलीची अवस्था अशा पद्धतीत केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. नमस्कार. जे विचारलं गेलं आहे ॲक्च्युली त्याची पोलीस छानबीन ही सुरू आहे व जी काय प्रॉपर कार्यालयीन प्रक्रिया आहे ती पण चालू आहे. आणि दुसरी गोष्ट की समजा जे काही त्यांचे म्हणणे आहे तर हे ॲक्च्युली तज्ज्ञांद्वारे, फोरेन्सिक एक्सपर्टकडून जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही व त्याचा सहर्ष निर्णय लागत नाही तोपर्यंत या बाबतीवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय देता येणार नाही व सांगता येणार नाही. त्यांचा आरोप आहे की आम्हाला ना विचारता महिलेच्या घरून पिशवी जे होतात ते काढलं गेलं. तेच सांगतो. त्याच्याबद्दल आमच्याकडे तसं प्रोसिजर असते कार्यालयीन प्रॉपर. त्याच्यावरती कमिटी असते, ती कमिटी बसते, ती कार्यालयीन प्रोसिजर होऊन जो डिसिजन कमिटी घेते आणि फोरेन्सिक रिपोर्ट जो येतो जे हॉस्पिटलकडून किंवा जिथं फोरेन्सिक तज्ज्ञांकडून केला जातो त्याच्यानंतर हे ठरवलं जातं की त्याबाबत पुढे काय पाऊल उचलायचं आहे.